त्यानंतर सूरजच्या फॅमिलीचे कसे हाल व्हायचे असं इकडे तो सांगताना दिसतोय। चला तर बघूयात तो काय सांगतोय। तर इकडे हे टीम बीचे सदस्य बसलेले असतात आणि सूरज सांगतो की ताई आमचं खोपाट होतं। खोपाट म्हणजे एक छप्परासारखं होतं आणि त्याच्यात आम्ही राहत होतो पूर्ण फॅमिली। पण एक दिवस काय झालं, पूर्ण पाऊस आला आणि त्या पावसामुळे अख्खं छप्पर गळायला लागलं, त्याच्यात सगळं पाणी भरलं। मग काही जण वाटीनं टाकत होते, काही जण परातीनं पाणी बाहेर टाकत होते। असं आम्ही केलं आणि दुसऱ्या दिवशी आमची अख्खी फॅमिली आम्ही लांब डोंगरात गेलो ते छपरावर टाकायला आणते ते आणायला। आणि त्यानंतर आम्ही तिकडून आणताना आमच्या आई आणि आप्पाचं खूप हाल झालं, कारण आम्ही बारकी तर वर्षाताई म्हणतात की म्हणजे तुम्ही 8 जण ना, तर तो म्हणाला की हो। आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं तयार केलं, पण आमच्या पप्पांची एवढी गरीब परिस्थिती होती की आम्हाला पैसे पण नव्हते। मग माझ्या बहिणीलाही हुशार होत्या, 3 नंबरची बहीण तर सगळ्यात हुशार होती आणि शेवटची बहीण। पण शेवटच्या बहिणीला परिस्थिती नाजूक असल्यामुळे शिकायला नाही मिळालं आणि आमच्या घरात एक दिवा असायचा, म्हणजे पप्पा जे दारू पितात ना त्याचीच एक बाटली असायची आणि आई काय करायची, त्यातच एक वात घालून त्याचाच दिवा बनवून तशीच ठेवायची आणि आम्ही मग त्याच्यामध्ये अंधारातच झोपायचो। पण त्यात सुद्धा आम्ही खूप खुश होतो असं इकडे सूरज सांगताना दिसतोय। म्हणजे परिस्थिती नाजूक असल्यामुळं आम्हाला शिकता नाही आलं, पण माझ्या बहिणीला हुशार आहेत, त्यांना सगळं कळतं, अख्खं गणित ते सगळं समजतं त्यांना। आमची बोकडं होती, मग त्या एक बोकड विकायचं आणि पप्पा त्यांच्या शाळेची फी भरायची। मग कधी ते बोकड एकदा 5,000ला जायचं, कधी 10,000ला जायचं आणि असं करून आमच्या बहिणींना पप्पांनी शिकवलं। पण शेवटची बहीण परिस्थिती नाजूक होती त्याच्यामुळे शिकली नाही आणि मी पण शिकलो नाही, म्हणजे आमचे जास्त हाल झाले असं इकडे सूरज सांगताना दिसतोय। पण त्याच्या बहिणींचा त्याला खूप आदर आहे आणि तो या गोष्टी खूप अभिमानाने सांगतो, हे बघूनच सगळ्यांना खूप भारी वाटतं आणि सगळे याच्यावरती खुश देखील होतात। तर तुम्हाला सूरज बद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।